आज आमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांची फरमाईश होती घरचं मटण आणि तांदळाची भाकरी। मग मीही मालवणी पारंपरिक पद्धतीने मटण बनवलं। अगदी साधी रेसिपी, पण मटण खूप भारी झालं होतं। म्हटलं तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करू। पाऊण किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं। आधी त्याला हळद लावली। मग एक हिरवं वाटण तयार केलं। त्यासाठी मिक्सरच्या छोट्या जारमध्ये थोडी कोथिंबीर, 5 हिरव्या मिरच्या, 1.5 इंच आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं पाणी घालून हे वाटण बारीक वाटून घेतलं आणि हे हिरवं वाटण या मटणाला व्यवस्थित लावून घेतलं आणि मटणावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं हे मॅरिनेट करायला ठेवलं। आता तोपर्यंत त्याला मटणासाठी दुसरा मसाला तयार करायचा आहे। आता गॅसवर एक कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आणि तेल तापल्यावर त्यात एक दालचिनीचा तुकडा, 2 हिरव्या वेलच्या, 10 मिरी आणि 2-3 लवंगा घातल्या। मटणाला एक विशिष्ट वास असतो, तो येऊ नये म्हणून असं वाटपामध्ये हिरवी वेलची घालायची। आता 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं तेलावर परतलं। मग 2 मोठे कांदे उभे चिरून घेतले, ते घातले। हा कांदा चांगला भाजायचा आहे। गॅस कमी ठेवून कांदा सतत परतत ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे। कांदा चांगला भाजला की मग त्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घातलं आहे। आता हे खोबरंसुद्धा चांगलं भाजलं की मग यामध्ये मी घालणार आहे अर्धी वाटी सुक्कं खोबरं। मटण नेहमी सुक्या खोबऱ्यामध्ये छान होतं। सुकं खोबरं घातल्यानंतरही आपल्याला हे कांदा खोबरा चांगला खरपूस भाजून घ्यायचं आहे। हे मालवणी वाटप करताना कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजलं गेलं तरच आपला मसाला चांगला होतो। आता यामध्ये 1 टेबलस्पून धने घातले आणि धनेसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर भाजायचे आहेत। आता या वाटपामध्ये थोडी कोथिंबीर घातली आणि गॅस बंद केला आणि थंड करण्यासाठी एका ताटात काढून ठेवलं। आता ही कढई गरम आहे, त्यामध्येच 1 चमचा खसखस घालून भाजून घेतला आणि खसखससुद्धा या खोबऱ्यामध्ये मिक्स केला। थंड झाल्यानंतर आपल्याला हे कांदा खोबरं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि मटणासाठी हे जे वाटप काढतो ते एकदम बारीक, म्हणजे गंधासारखं वाटायचं नाही आहे, तर बारीक वाटायचं। तर मटण शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून आपण हे कुकरमध्ये शिजवणार आहोत। त्यासाठी गॅसवर एक कुकर ठेवला, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आणि तेल गरम झाल्यानंतर 2 तेजपत्त्याची पानं घातलीत आणि 1 बारीक चिरलेला कांदा घातला। कांदा तेलावर चांगला ट्रान्सल्युसंट होईपर्यंत भाजायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला मालवणी मसाला आणि हळद घालायची आहे। आता हा मसाला मी तेलावर चांगला परतला, नंतर त्यात मॅरिनेट केलेलं मटण घातलं। आमच्याकडे मटण फोडणीला घालताना टोमॅटो घातला जात नाही, त्यामुळे मी डायरेक्ट हे मटण फोडणीमध्ये घातले। आपण हे मटण मॅरिनेट करताना त्याला मीठ लावलं नाही आहे। आता हे मटण फोडणीला घातल्यानंतर तेलावर व्यवस्थित परतायचं आहे। 3 ते 4 मिनिटं असं तेलावर परतलं की मग त्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे। मटणाच्या अंगचं पाणी तर सुटतंच आणि आपण झाकणावर जे पाणी ठेवलं आहे त्याच्या वाफेचं पाणी पडतं, त्यातच हे मटण आपल्याला थोडा वेळ शिजवायचं आहे। 7-8 मिनिटानंतर आपण झाकण उघडून पाहूया। पहा, पाणी सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये हे झाकणावरचं गरम पाणी घालून परत आपल्याला 5 मिनिटं शिजवायचं आहे। याच्यावर झाकण ठेवून देऊया। आता थोड्या वेळाने झाकण काढून पाहायचं आहे। इथे आपलं वाटपही तयार आहे। आपल्याला लागेल तेवढं वाटप घालायचं आहे आधी। हे वाटप घातल्यानंतर मटण ढवळून पाहिलं, पण मला थोडंसं अजून वाटप घालावं लागलं। आता इथे वाटप घालून झाल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण आपण आधी मीठ घातलं नाही आहे। इथे मी अंदाजाने लागेल तेवढं मीठ घातलं आहे। आपल्याला रस्सा किती पातळ घट्ट हवा तेवढं पाणी थोडंसं घालायचं आहे, पण पाणी घालताना गरमच पाणी घालायचं।
आता हे ढवळून आपल्याला याला झाकण लावायचं आहे, कारण मटण शिजायला वेळ लागतो. त्यामुळे कुकरला झाकण लावून 2 शिट्या काढल्या की मटण छान शिजेल. कुकरची हवा गेल्यावर कुकर उघडला. तर इथे आपल्याला लागत असल्यास मालवणी मसाला किंवा मीठ चव बघून घालायचं आहे. नाचा घरभर घमघमाट सुटला आहे. असं अप्रतिम मालवणी मटण खाऊन तृप्त झालेले पाहुणे परत जेवायला नक्कीच येणार. ही सोपी पद्धत आहे ना मालवणी मटणाची.